सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी आयोजित शिवजन्मोत्सव 2021 या कार्यक्रमाला शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आजचा तरुण मी गणेश पाटील या विषयावर बोलणार आहे। खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कोणाला सांगायची गरज लागत नाही। या महाराष्ट्राच्या भारताच्या नव्हे तर जगाच्या पाठीवर छत्रपती महाराजांचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे। पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीला असण्यापेक्षा तर कॉलेज वयात मिळाला असता तर हा तरुण नक्कीच यशस्वी झाला असता असं कुठेतरी वाटतं। महाराजांचा इतिहास पराक्रमी तर होताच पण तितकाच चारित्र्यवानही होता। यशस्वी होण्यासाठी मेहनत बुद्धी तर लागतेच पण चारित्र्यही असावं लागतं। खरं पाहिलं आणि कुठेतरी कळालं की तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यावर यशाची व्याख्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्यावर कळाली। आणि मग मला वाटायला लागलं की मला व्हायचंय शिवाजी, मला व्हायचंय यशस्वी, मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी मिळवायचंय, मला असं काहीतरी करायचंय की जगाच्या प्रत्येक माणसानं मला सल्यूट केला पाहिजे। इथल्या प्रत्येक माणसानं माझ्या नावाने टाळ्या वाजवल्या पाहिजेत। माझ्या आईबाबांना माझा अभिमान वाटला पाहिजे। असं काहीतरी करायचंय, असं भन्नाट काहीतरी करायचंय। आणि असं करता करता लक्षात आलं की यशाचं रहस्य शिवचरित्रात आहे। मग शिवचरित्र वाचता वाचता वाटतं की मला शिवाजी व्हायचंय। हो, तुम्हाला वाटत असेल मी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का करतोय, पण मला शिवाजी व्हायचंय। मला छत्रपती शिवाजी महाराज नाही व्हायचं, मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालून मला माझ्या क्षेत्रातलं शिवाजी व्हायचंय। शिवाजी होणं म्हणजे गडकिल्ले घेणं, युद्ध करणं एवढंच नसून या समाजासाठी काहीतरी करणं, महाराष्ट्राला निजाम आदिलशाहीपासून दूर ठेवणं, अन्याय अत्याचाराविरुद्ध रक्षा करणं, शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार मिळवून देणं आणि जनतेला सुखी समाधानी ठेवणं हे होतं। पण आता आपल्याला युद्ध करायची गरज नाहीये, आता आपल्याला गडकिल्ले जिंकण्याची गरज नाहीये, आता आपल्याला समाजासाठी काहीतरी करायची गरज आहे, समाजाला सुधारवण्याची गरज आहे। आताही आपण बघतोच आहे, श्रीमंत ते श्रीमंत, गरीब ते गरीब, जे शिकत आहेत ते खूप शिकत आहेत पण जे नाही ते काहीच नाही। मग असं कुठेतरी वाटायला लागतं या दोघांमधली फळी कुठेतरी कमी करायला पाहिजे। या समाजात होतोय अन्याय, अशिक्षित लोकांवर होतोय सुशिक्षित लोकांचा अन्याय, श्रीमंतांचा होतोय गरिबांवर अन्याय, नेत्यांचा होतोय मतदारांवर अन्याय आणि सरकारचा होतोय शेतकऱ्यांवर अन्याय। म्हणून मला कुठेतरी वाटतंय की मला हे रोखायचंय, मला शिवाजी महाराजांसारखं व्हायचंय, मला या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा द्यायचा आहे, या देशाच्या कानाकोपऱ्यात खचत गेलेल्या समाजाला बाहेर काढायचंय। म्हणून मला व्हायचंय शिवाजी। आणि प्रत्येक तरुणाला असं वाटायला हवं की आपणही आपल्या क्षेत्रात शिवाजी व्हायचंय। दाढी मिशी वाढून, कानात बाली घालून, गळ्यात महाराजांसारखी माळ घालून महाराजांसारखं होता येत नाही। त्यासाठी महाराजांसारखे विचार आचरणात आणावे लागतात। तलवारीने केक कापण्यापेक्षा विचारांच्या धारदार तलवारीने समाजात होणारा अन्याय, समाजात होणारा अत्याचार या विरुद्ध लढा द्यायला पाहिजे। समाजात आणखीनही काही अनिष्ट परंपरा चालल्यात, त्यासाठी पुढे यायला पाहिजे। महाराजांनी हेच केलं। अंधश्रद्धा काही आणि समाजात चाललेल्या अनिष्ट रूढी परंपरा यामध्ये डुबत चाललेल्या समाजाला बाहेर काढण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांना उजेडात आणण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं। जर शिवाजी व्हायचं असेल ना तर महाराजांसारखं चारित्र्य ठेवावं लागतं, त्यासारखी तेजस्वी आणि ओजस्वी बुद्धी असावी लागते। आणि हे करायचं असेल तर शिवचरित्र वाचावं लागतं। शिवाजी महाराजांचं चारित्र्य कसं होतं हे एका उदाहरणावरून सांगतो। जावळी जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांचं लक्ष आता कोकणावर होतं। कल्याणचा परिसर अत्यंत समृद्ध होता, बाजारपेठा खूप मोठ्या होत्या, व्यापारही खूप मोठ्या प्रमाणात व्हायची। इराण सारख्या देशातून इथं व्यापारी यायचे। एकदा असंच झालं, खबर लागली, खबर घेऊन आला बादशहाचा खजान कल्याणहून विजापूरला जाणार आहे। सुवर्ण मुद्राने भरलेल्या पेट्या उंटावर ठेवल्या आणि बादशाह सैनिक निघाले आणि या खजानाच्या संरक्षणासाठी मागे पुढे भले मोठे सैनिक होते। आणि ही खबर शूरवीर सरदार आबाजी सोंदेव यांना मिळाली। त्यांनी मावळ्यांना गोळा केलं, आबाजी निघाले। हे सगळे जंगलातून जात होते। अगदी रात्रीसारखा अंधार पसरलेला होता। याच वेळेस एक अवघड ठिकाणी बाबाजी सोंदेव यांनी खजाना घेऊन जाणाऱ्या सैनिकावर हल्ला केला। मावळे घुसले, मुघल सैन्य सैरावैरा पळू लागलं। मावळ्यांनी तो खजिना लुटला। मुघल बघत होते, हत्यार, हिरे, मोती, चांदी सगळं घेतलं आणि निघून गेले। खूप खजिना मिळाला पण खजिन्यासोबत कल्याणच्या सुभेदारांची सून विजापूरला जात होती। आबाजीने बघितलं की वा, ही तर खूप सुंदर स्त्री आणि विचार करू लागला, ही जर महाराजांच्या चरणात दासी म्हणून किती शोभून दिसेल। राजाकडं बादशाहकडं खूप दास्या असतात परंतु माझ्या छत्रपती महाराजांकडं अशी एकही दासी नाहीये आणि आपण हिला महाराजांना भेट म्हणून देऊ। तो विचार करू लागला, महाराज खुश होतील आणि आपल्याला बक्षीस मिळेल।
पण आबाजीने कल्याणच्या सुनेला घेतलं आणि ते गडावर पोहोचले. दरबारात खजिना आणि सुभेदाराच्या सुनेला आणलं. महाराजाला म्हणाला, मी लुटलेला खजिना आणलाय, तो तुम्ही स्वीकारावा. महाराज संतापले आणि म्हणाले, मुघलांप्रमाणे आपणही इथं परस्त्रियांचा अवमान केला, त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? स्वराज्य हे धर्म, न्याय आणि नीतीने चालतं. धर्म प्रतिपालन आणि स्त्रियांची रक्षा यासाठी स्वराज्याचं तोरण बांधले. स्त्री ही मित्र आणि शत्रू कोणाची असो तिचा आदर झाला पाहिजे. आणि महाराजांनी सुभेदाराच्या कल्याणच्या सुनेला बोलावलं आणि म्हटले, जर तुम्हाला आमचा त्रास झाला असेल तर त्याचं आम्हाला दुःख झाले. आमच्या आऊसाहेब इतक्या सुंदर असल्या असत्या तर आम्ही इतकं सुंदर असलो असतो. आणि असं म्हणून त्यांनी त्या स्त्रियेला आदर दिला आणि साडी चोळी देऊन तिचा सन्मान केला आणि तिला सन्मानात विजापूरला पाठवलं. अहो, माझ्या तरुणाला प्रश्न पडतो की 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज या नावाखाली इतके तरुण एकत्र येतात. इतके मोठे मोठे सण आपण शिवजयंती एका सणासारखी साजरी करतो. इतके तरुण एकत्र जमतात. एक नाव काफी आहे या तरुणांना एकत्र करण्यासाठी. अहो, 350 वर्षापूर्वी माझ्या राजाने इतिहास घडवला, स्वराज्य घडवलं. तो इतिहास आपल्याला जशाचा तसा आठवतो. शिवाजी महाराजांचा पुरेपूर इतिहास आपल्याला माहिती आहे. कसं काय माहिती असेल? काय केलं असेल या राजाने? अहो, 350 वर्षामध्ये या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे सांगायची गरज लागत नाही. अशी कोणती जादू केली असेल माझ्या राजानं? काय घडून आणले माझ्या राजानं? सांगावं लागत नाही इथल्या माणसाला की सह्याद्री म्हणजे शिवाजी, आणि शिवाजी म्हटलं की सह्याद्री. महाराष्ट्र म्हटलं की गडकिल्ले, आणि गडकिल्ले म्हटलं की शिवाजी, आणि मावळे म्हटलं की शिवाजी, शिवाजी म्हटलं की मावळे. टाइम प्लॅनिंग मॅनेजमेंट टार्गेट सक्सेस म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज ग्रेट सायंटिस्ट होते, ग्रेट इंजिनियर होते आणि ग्रेट सायकोलॉजिस्ट होते. असं म्हटलं की महाराज ज्या क्षेत्रात सगळ्यात मोठं परिमाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येक क्षेत्रातलं सगळ्यात मोठं यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सध्या आपण वर्तमानपत्रात वाचतो ते की रोज चोऱ्या, दरोडे, बलात्कार होतात. परंतु या नराधमांना शिक्षा देण्यासाठी किती काळ लागतो? काही तर सरळ निर्दोष बाहेर पडतात. पण त्या काळात शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था कशी होती? आता बलात्कार करूनही काही लोक रस्त्यावर फिरतात. परंतु एकदा असंच झालं. शिवाजी महाराज गडावरून खाली येत होते. त्यांच्या मावळ्यांसोबत त्या घोड्यांवरून जात होते. गडाच्या पायथ्याशी एक वृद्ध माणूस फाटकं धोतर घालून थांबला होता. तो शेतात काम करत होता. त्याचं धोतर अगदी फाटलेलं, मळालेलं, गुडघ्याच्या वरी छोटं धोतर होतं. त्यांनी तो शिवाजी महाराजांचा आवाज ऐकला, घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला आणि तो बाहेर आला आणि महाराजांना विनवणी करू लागला की महाराज, मला न्याय द्या. महाराज म्हणले, तुला कसला न्याय हवाय? तो रडत होता. महाराजांनी विचारलं, काय झालं? त्याने हकीकत सांगितली की माझ्या मुलीवर काही लोकांनी बलात्कार केलाय आणि तिला ते सहन झालं नाही आणि तिने विहिरीत पडून जीव दिली आणि ती मरण पावली. महाराजांनी हे ऐकलं. महाराज गडावर गेले. गडावर जाऊन ज्यांनी बलात्कार केलाय त्यांना बोलून आणायला सांगितलं आणि महाराजांनी सांगितलं की ह्याचे हात पाय कापून टाका आणि ह्याचे हात पाय कलम करा. मग शेजारी असणाऱ्या सैनिकांनी विचारलं महाराजांना की ह्याचे हात पाय का कलम करायचे? ह्याला मारूनच टाका. ह्याने इतका मोठा अत्याचार केलाय, ह्याला मारून टाका. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, जर ह्याला आपण मारून टाकलं तर या स्वराज्यामध्ये ह्याचं असं कोणतंही उदाहरण उरणार नाही की बलात्कार केलेल्या माणसाला काय शिक्षा होतं हे कळायला पाहिजे. म्हणून ह्याचे हात पाय तोडून ह्याला जिवंत सोडून द्या, म्हणजे स्वराज्यात यापुढे कोणीही बलात्कार करण्याची हिंमत करणार नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस सांगितलं आणि त्यानंतर ही स्वराज्यामध्ये तशी हिंमत कोणी केली नाही. मग आता तुम्हाला वाटत असेल की हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल काहीच सांगत नाही. अहो, पण शिवाजी महाराजांचा इतिहास इतका छोटा आहे का की मी तो अर्ध्या तासात सांगू शकतो? सगळ्यात प्रामाणिकपणे मी एक गोष्ट कबूल करतो की मी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की मी शाहिस्ते खानाची फजिती आणि अफजल खानाचा पुतळा बाहेर काढण्यासाठी मी इथं बोलणार नाहीये. मी सुरतेची लूट पण सांगणार नाही. मी हे सांगणार आहे आज तरुणाच्या संदर्भात, महिलांच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या रूपानं पुढे उभे आहेत हे सांगणारा माणूस मी आहे. कारण छत्रपती महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलाच आहे. शाहिस्ते खानाची फजिती केली, बादशाहच्या हातावर तुरी दिल्या. हे किती दिवस? कारण आता आपल्याला यामधून बाहेर यायला हवं. मी लहान असताना हे ऐकलंय
तुम्ही चौथीच्या पुस्तकात हे वाचलंच असेल. आपण जेव्हा चौथीला होतो आपण पूर्ण इतिहास वाचलाय. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे होते हे पण आपण ऐकले. वरातीमध्ये घुसून लाल महालामध्ये शाहिस्तेखानाची फजिती केली, शाहिस्तेखानाची बोटे कापली, हे आपण ऐकलंय. फक्त महाराजांना एवढ्या पुरतं बंद करून चालणार आहे का, हाही प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो. मग महाराजांचा इतिहास इतका छोटा आहे का हो, की जगामध्ये एवढ्या थाटामाटात शिवजयंती साजरी केली गेली असती का? मला व्यक्तिगतरित्या असं वाटतं की माझ्यासारखी येथे ऐकत असलेली तरुण मित्रमंडळी अफजल खानाच्या कोठ्यापेक्षा आणि सुरतच्या लुटीपेक्षा मला ह्यांच्यासाठी काय वेगळं सांगता येईल हा माझा प्रयत्न आज असणार आहे. महाराजांच्या विचारांच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की या तरुणाने पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी मिळवलं पाहिजे, ध्येय ठेवलं पाहिजे आणि यश जिंकवलं पाहिजे. जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर येथेच नडला होता. जिंकून देखील दुनिया सारी सिकंदर येथेच नडला होता. लाख मोलाचा राजा माझा महाराष्ट्रात नडला होता. मला माफ करा, कारण मी थोडं कुठंतरी भरकटच असेल, परंतु समाजात चाललेल्या काही गोष्टी त्याचं मी निरीक्षण करतो, मी काहीतरी ऑब्झर्वेशन करतो आणि मला त्या समाजाची जाणीव होते. मग माझ्या शब्दातून जे आपोआप बाहेर पडतं आणि थोडं भरकटलो तर खरंच माफ करा. मग आज तरुण म्हणून माझी जिम्मेदारी आहे समाजाला सुधरवण्याची. महाराजांचा इतिहास खरंच मोठा आहे. महाराजांच्या विचारांचा आपल्या फक्त शिवजयंतीच निमित्त नव्हे तर रोज महाराजांच्या विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापर करता येईल याचाही विचार आपण कुठेतरी करायला पाहिजे. महाराजांच्या राज्यातल्या शेतकऱ्यांबद्दल विचार करताना असं लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी काही लढाया कमी केल्या असतील, पण जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा होता की त्या राजाच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. एक लेखक लिहितात, शेतकरी आत्महत्येचं दाहक वास्तव काय की पहिल्या महायुद्धामध्ये, दुसऱ्या महायुद्धामध्ये, प्लासीच्या लढाईमध्ये आणि 1857च्या उठावामध्ये भारताच्या स्वातंत्र्यामध्ये, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रोगराई महामारीमध्ये जितकी लोक मेली नाहीत तितकी लोक भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तितक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. पण जर शिवाजी महाराजांच्या वेळेस, स्वातंत्र्याच्या वेळेस एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही, म्हणजे शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांबद्दल किती नियोजन असेल ही बाब आपल्याला लक्षात येते. आणि लेखक लिहितात, जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा झाला की त्या राजानं छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्जमाफी दिली. शृंगारपूरगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली कर्जमाफी केली असे लेखक चंद्रकांत वानखेडे सांगतात. सध्याची परिस्थिती पाहिली दुष्काळाची तर धरण आहेत पण पाणी नाही, पाण्याच्या टाक्या बांधल्या पण त्यातही पाणी नाही. अहो, काही गावाच्या शेजारच्या धरणात पाणी आहे पण गावात मात्र दुष्काळ. महाराष्ट्रात सर्वात सरासरी कोकणात जास्त पाऊस पडतो पण तेथेही दुष्काळ आपण बघतोच आहे. या दुष्काळासाठी आपण निसर्गाला दोष देऊन चालणार आहे का? माणसानं तिथं काहीतरी केलं पाहिजे, तिथे धरण बांधले पाहिजेत, पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखे उपक्रम चालतात, परंतु ते उपक्रम किती अंमलात येतात याचाही विचार आपण करायला पाहिजे. मराठवाड्यात दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्याला जर बाहेर काढायचं असेल, विदर्भाला जर बाहेर काढायचं असेल तर आपल्याला ज्या गोष्टी आपल्या इतकाला बजेट बाहेर निघतं ते बजेट जातं होतं. मग त्याला जर बाहेर काढायचं असेल, दुष्काळापासून दूर करायचं असेल तर सगळ्या योजनाचं इम्प्लिमेंटेशन त्याच्यात झालं पाहिजे असा विचार माझ्या तरुणाला येत असतो. आता दुष्काळाचं निरीक्षण महाराजांनी रायगडावर कसं केलं याचाही किस्सा सांगतो. गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही तेच तर तो आवश्यक बांधणी प्राप्त झाले, तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य, काळापर्यंत पूर्ण गडास पाणी पुरेल एवढी मजबूत बांधणी. हे राजपत्रातील शब्द आहेत. छत्रपती महाराजांना जाणता राजा का म्हणतात याचं उत्तम उदाहरण म्हणून या राजपत्रातून आपल्याला पुढे येतं. छत्रपतींच्या जलव्यवस्थापनाचं साक्ष देणारं अनेक जिवंत पुरावे आजही आपल्याला रायगडावर पाहायला मिळतात. तब्बल 1250 एकरवर पसरलेला किल्ले रायगड, महाराजांची राजधानी, एकेवेळी 10,000 शिबंदी या रायगडावर असायची. विचार करा, समुद्र सपाटीपासून एवढ्या उंचावर
एवढ्या उंचावर असलेला किल्ला, हजारोंची शिबंदी, पाण्याचे नियोजन कसं केलं असेल? रायगडावर 11 तलाव आणि 84 टाक्या बांधल्या होत्या. नेमका पाऊस किती पडतो, त्या पाण्याचं कसं नियोजन करायचं? आणि या प्रकारचं सगळं नियोजन हे महाराज त्यावेळेस करत होते, पण ते आताही आपल्याला शक्य झालेलं नाहीये. त्याचं नियोजन आता एवढे तंत्र उपलब्ध असून सुद्धा, काही कोटींचं बजेट निघून सुद्धा आपल्या भारतामध्ये दुष्काळ पडतोच. याचा विचार करत असताना महाराजांची आठवण येतेच हो. आणि लक्षात येतं की 350 वर्षापूर्वी रायगडावर पर्जन्य यंत्र बसवलं आणि त्या पर्जन्य यंत्रामुळे महाराजांना त्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी त्या पर्जन्य यंत्राचा वापर केला गेला. आपल्या गावागावात पर्जन्य यंत्र आहेत का? मी बघतो माझ्या गावात पर्जन्य यंत्र नाहीये. आणि गावात जे पावसाचं पाणी होतं तिथे अडवलंही जात नाही, पाणी मुरत नाही. आणि मग उन्हाळ्यात 2-2 किलोमीटर पाण्यासाठी वन भटकावं लागतं. हजारो कोटींची बजेट तरतूद असून सुद्धा महाराष्ट्र तहानलेलाच आहे. म्हणून हे बदलायचं असेल तर महाराजांचे विचार घेऊन तरुणाने पुढे यायला पाहिजे. माझ्यासारख्या तरुणांनी, माझ्यासारखे तरुण आणि माझ्यासारख्या तरुण असलेल्या माझ्या मित्रांनी समोर येऊन समाजासाठी अवेअरनेस तयार केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून सुरेश भटांची कविता आठवते. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. कापले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मला अशी या जगात भिंत नाही, अडवू शकेल मला अशी या जगात भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले होते कैक कावे, पण जळेल ती झोपडी अशी ती आगही ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी होती वादळे अतुर, होती वादळे अतुर, गेली डोळ्यात धूळ कितीही थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, वाट मी माझेच चालतो. या अडथळ्यांना घाबरून थांबणे माझ्या पावलांना पसंत नाही. विजलो जरी आज हा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे सुरेश भट सांगून गेले. अहो हेच तर खरंय ना. आज आपण छोट्या छोट्या गोष्टीला कारण देतो. ऑफिसमध्ये कारण देतो, ऑफिसमध्ये उशीर झाला म्हणून कारण देतो, कॉलेजमध्ये गेल्यावर टीचर्सला आपण कारण देतो, सगळीकडे कारणच देतो. पण फक्त ओनली फेल्युअर पर्सन गिव्स एक्सक्युजेस. जगातला सक्सेसफुल माणसाने कोणत्याही व्यक्तीने कारण दिलं एवढं मला आठवत नाही. या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आपल्याला कारण देऊन चालत नाही. कारण दिलं तर आपण यशस्वी होऊ शकत नाहीत. संकटांना सामोरे जाऊन शिवाजी महाराजांनी संकटांना समोर जाऊन शून्यातून विश्व निर्माण केलं. परिस्थितीला कधी कारण दिलंच नाही महाराजांनी. आमच्याकडं पायदळ नाही, तलवार नाही, ढाली नाही, घोडदळ नाही, स्वराज्य निर्माण करायचंय ना, बस करायचंच, मग काही झालं तरी चालेल. महाराजांनी कारण दिलंच नाही. मग ज्या महाराजांची शिवजयंती आपण एवढ्या थाटामाटात साजरी करतो, मग आपण का कारण द्यायची? आपण का अयशस्वी ठरायचं त्याच्यासाठी? मग अशातून ग्रेट सायंटिस्ट आणि ग्रेट जन्माला कसे येणार? आजच्या तरुणाईला खरंच कळलेत का हो शिवाजी महाराज? बघितला ना, तर स्वराज्याची परिस्थिती बघितली तर शिवाजी महाराज आपल्याला कळलेच नाही, आपल्याला समजलेच नाहीत. जर शिवाजी महाराज कळले असते ना, तर हा आजचा टॉपिक घेऊन मी आज बोललोच नसतो. आपल्याला नेमकं कळलंच नाही की शिवाजी महाराज नेमकं म्हणजे काय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व, शिवकल्याण प्रत्यक्ष उतरवणारा राजा, लोककल्याण हेच अंतिम ध्येय असलेला कृतिशील राजा, समता, न्याय, बंधुता, संरक्षण असा सर्वच लोकमानवता, लोककल्याणकारी तत्वाचा राजा. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे सर्वोत्तम, शिव म्हणजे लोक, शिव म्हणजे प्रेम, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे पितृत्व, शिव म्हणजे कर्तृत्व, शिव म्हणजे पराक्रम, शिव म्हणजे स्वाभिमान, शिव म्हणजे अभिमान, शिव म्हणजे धाडस, शौर्य, एकी, नेकी, श्वास, विश्वास, आत्मविश्वास, शिव म्हणजे पराक्रम, शिव म्हणजे संपन्नता, शिव म्हणजे पवित्रता, शिव म्हणजे सर्व पापांचा नाश, शिव म्हणजे पाखंडन, खंडन, शिव म्हणजे कंठाकारांचे निर्धारण, शिव म्हणजे स्वराज्य, शिव म्हणजे शिवराज्य, शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी शिवराज्य. जे का रंजले गांजले त्याची म्हणे तो आपुले,
तोची मराठा जाणावा आणि शिवराय तेथेची मानावा. नराधरांचा आधार म्हणजे शिवराय, शेतकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय, कष्टकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय, या देशातील स्त्रियांचा आधार म्हणजे शिवराय. अहो इथल्या तरुणाईची प्रेरणा म्हणजे शिवराय. येथील प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि शिक्षकांचा आदर्श म्हणजे शिवराय. येथील प्रत्येक माणसाचा आदर्श म्हणजे शिवराय. विश्व बंधुत्व म्हणजे शिवराय, विश्व कल्याण म्हणजे शिवराय. ज्या देशात ज्या क्षेत्राचा परिमाण म्हणजे शिवराय, शून्य म्हणजेही शिवराय आणि अनंत 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 म्हणजेही शिवराय.